15 दिवसाच्या उपोषणानंतर प्रमोद जगताप यांचा सुटकेचा श्वास. प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग उपोषणाला बसलेले देऊर येथील प्रमोद जगताप यांनी तब्बल 15 दिवसानंतर आपले उपोषण मागे घेतले. जगताप यांनी आपल्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. सलग 15 दिवस उपोषण केल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. त्यांच्या आंदोलनाला देऊर ग्रामस्थांसह विविध स्तरातून पाठिंबा मिळाला. दरम्यान प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनी जगताप यांच्या मागण्यांबाबत चर्चा करून सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे गेल्या 15 दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर विराम मिळालाय. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत अशी अपेक्षा प्रमोद जगताप तसेच देऊर ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यात आता प्रशासन या मागण्यांवर प्रत्यक्षात कितपत कार्यवाही करते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. मग आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा रिपोर्ट.